नमस्कार, मी शिवनेरी जाधव. आज आपण बनवणार आहे पुलाव. तर चला तर बघूया कसा बनवायचा. गरम मसाले आपल्याला लागणार आहेत, तर ते कोणते कोणते लागणार आहेत तर चला तर मग बघूया. तर इथे मी 3-4 तमालपत्र घेतले. ठीक आहे. हे दालचिनी घेतले, एक स्टारफूल घेतले आणि हे मसाल्याचे वेलदोडे. तर 2 इलायची आणि 2-3 लवंग घेतल्या तरी चालतात. आणि इथे मी 1 चमचा जिरं घेतले आणि इथे 4-5 मिरं किती घेतलं तरी चालतं. तर चला तर मग आता बाकीचं पाहूया. आता बघूया वाटण्याला लागलेलं साहित्य. तर आपण काय पण हे लसूण आहे, कोथिंबीर टाकायची, 2 मिरच्या टाकायच्या आणि यांना 4 आहे ना आलं टाकायचे, म्हणजे 5-4 टाकू शकतो. आता आपण टाकलेलं आहे. आल्याची तुकडी टाकायची. चला तर वाटूया आपण. तर आपल्याला पुलावला लागणारं साहित्य, पहिलं वाटाणा घ्यायचा, मग नंतर हे कांदा, हे मॅप्कोचा वाटाणा, तुम्ही कुठला आणलं तरी चालेल. हे कांदा 4-5 चिरायचे आणि गाजर 1, बटाटा 2 आणि बीन्स आणि फ्लावर. तर हे सगळं साहित्य आपल्याला आहे ना पुलावला लागणार आहे. आता चला तर मग आता पुढची प्रोसेस करू. आता वाटण वाटायला घेऊ. बघा तर ह्याला कशी उकळी आलेली आहे, कारण की आम्ही ह्यात आहे ना राईस टाकलेला आहे, जो पुलावला लागतो तो. राईस शिजत आलेला आहे. आता वाटत आहे ती. आता आपल्याला ह्यात पाणी टाकायचं आहे. आता आपण ह्यात पाणी टाकत आहे. तुम्ही बघू शकता, फक्त एवढंच पाणी टाकायचं, लागेल जसं टाकायचं, म्हणजे तुम्हाला जसं लागेल तसं. आता मिक्सर चालू करूया. असं 80% आपल्याला कढईमध्ये शिजून घ्यायचं आहे आणि नंतर भातात 20% शिजून घ्यायचं आहे. आपल्याला कढईत 80% शिजून घ्यायचं आहे आणि नंतर भाज्यांमध्ये 20% शिजून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना हे वाटण केलेलं आहे आणि हे बघा इथं राईस पण तयार आहे. इथं आपण कढईत 2 चमचे तेलाचे टाकले आणि तेल गरम झाले की आपल्याला हे गरम मसाले जे काढले ते टाकायचे आहेत त्यात. चला तर मग पाहूया. कांदा टाकायचा. बघा आता आपण टाकलेलं आहे गरम मसाले सगळे. नंतर कांदा टाकायचा आहे. कांदा टाकायचा आहे. आपल्याला सगळा कांदा टाकायचा. मिक्स झालंय. आता त्याला असं हलवायचं. आता मीठ टाकायचं. खरपूस भाजत तवर आहे ना आपल्याला आहे ना कांदा हलवायचा. हे बघा कांदा तयार होतोय थोडा थोडा. अजून थोडा वेळ लागणार आहे आपल्याला खरपूस भाजायला. बघा कांदा कसा होत आहे. आपण कांद्यात आहे ना वाटण टाकलेलं आहे, म्हणजे जे आपण वाटलेलं आहे. आपण हलवून घ्यायचं. आपण बिर्याणी मसाला टाकत आहे. आता हलवून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपण फ्लॉवर धुवून घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलंय, कारण जे काही फ्लॉवरला घाण असते ती निघून जाते. आणि इथे बघा आपण ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या धुत आहोत, बीन्स आणि गाजर. बटाटा पण धुवायचा आहे आपल्याला. हे बघा, तर हे मगाशी कसं दिसत होतं आणि आता बघा कसं दिसतंय. स्वच्छ दिसतंय. आणि हे बघा इथं बटाटा मिक्स. हे बघा कसं परतलेलं आहे मस्तपैकी. मसाला टाकले बघा. बघा कसं मस्त झालेलं आहे. हलवून घेऊया. वास तर खूप छान येतोय. मला असं वाटतं की हेच खावा. थांब टाकूया. आता भाज्या टाकलेल्या आहे आणि हलवून
टाकलेलं आहे. फक्त आता आपल्याला फ्लावर आणि वाटाणा टाकायचं आहे. आता फ्लावर टाकूया. आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता आपल्याला वाटाणा टाकायचं आहे आणि आता हलवून घ्यायचं आहे. आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे. सगळी टाकायची आहे. बघा तर कसा कलर आलाय. आपण कलर वगैरे काहीच नाही टाकलं. हलवून बघूया. हलवूया. आता आपण राईस टाकूया. बघा राईस पण शिजलेला आहे आणि आपण आता पुलाव भात होईलच थोडा वेळ. चला तर आपण हलवूया त्याला. चवीनुसार मीठ टाकायचं. तेल टाकूया. अजून एक तेल टाकूया. चवीनुसार मिरची पावडर. तर आपण ह्याच्या खाली आहे ना तवा ठेवलेला आहे, कारण की आहे ना म्हणजे कढई आहे ना करपत नाही. 20 मिनिटासाठी शिजायला ठेवायचं आहे. बघा आपला राईस तयार झालेला आहे. तर चला टेस्ट करून बघूया. मस्त झालेला आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला तर सांगायचंच राहिलं, मी मगाशी तुम्हाला आहे ना माझ्या चॅनेलचं नाव नाही सांगितलं, आत्ता सांगते. # शिवण्याज किचन. बाय बाय.